नमस्कार, मी तुम्ही दिली नवशिकदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. तर बघा, मी विरांशकडे आत्ताच आलेली आहे. 11:15 जवळजवळ विरांशला घेऊन इकडे आली. मग घरी मावशीबाई आलेल्या होत्या, सासूबाईंना सांभाळायला मावशी आल्यानंतरच मग मी विरांशला घेऊन इकडे आली. ऊन किती बघा, इतकं ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. ऊन मी म्हणते. आणि म्हटलं चला आता विरांश आंघोळ घालायची आहे. आंघोळ घालून त्याला जेवायला घालून झोपायचं आहे. का तर विरांश आज लवकर उठलेला आहे झोपेतनं. तर रसिका म्हटली मम्मी तू काय कर, लवकर त्याला लवकर झोपी घाल त्याला आज, कारण का तो सकाळी लवकर उठलेला आहे. तर चला मी त्याला आता पटदिशी आंघोळ घालते आणि झोपी घालते. चला विरा, सोना, ए सोना, चला आंघोळ करायची. नोज मध्ये नाक बोट घालायची नाही. आंघोळ करायची पहिला. कसं नाटक बघितलं, नाटक कसं करतो आमचा विरांशा. आता विरांशला आंघोळ घातली. हां, आता विरांश आणि त्याचा भुबा खेळतो. ओ ओ, त्याला चालवता येत नाही का भुबाला? का बरं येत नाही? खाली तोंड करतो. देवा, बघतो ना आता पण त्याच्याकडे. चलो चलो बुबा, आओ बुबा. नुसतं खाली तोंड करतो का बुबा तू? आता विरांश मला काय तर खायला करावं लागणार तुला. थालपीठ करते ना बाबू. आला का इकडं? पडशील विरांश, नको तिथं पाय पुसणे नको. हां, पाय पुसणे अजिबात तिथं लोळायचं नाही. आता आंघोळ केली. हां, त्याला तू घेऊन खेळ ना. कसं तोंड केलं खाली ना? खाली तोंड करून खाली तोंड करतो का तो? बघा, आता विरांशला आंघोळ घातली आणि नाश्ता नाही, जेवण. विरांशचं जेवण व्हायचं. आमचं विरांश ओरडतो, नुसतं ओरडतो. मस्ती तसं नाही करायचं. आणि चष्मा रे विरा, माझा चष्मा मला नवीन घे म्हणू मम्माला. नाही विरांशी मस्ती. आता विरांशला खायला करायचंय. डिशुम करायचे आता विरांशला. मी डिशुम करतो. करू? नो, लायटरला हात नाही लावायचा. चला बघा विरांश कसा मस्ती करतो. तर विरांशला आता खायला करते. काय खायला करते? हे पहा, घरी मी थालपीठाचं पीठ सकाळीच भिजवलं होतं नाश्त्यासाठी. मिस्टरांना पण दिला आणि विरांशला पण होईल म्हणून. पण विरांशचं सकाळी खाणं झालं होतं, तर म्हटलं चला आता दुपारसाठी ठेवूया. चला लावते थालपीठ. थोडं पीठ सैल झालं आहे, माझं लक्षात नाही. मी इथं आणलं मगाशी आणि बाहेरच ठेवलं गेलं बघा. तर चला असू द्या. हे पहा, इकडं मी थालपीठ लावले विरांशसाठी. भाजी पोळी होती. आता रसिकाकडे सुद्धा आज कुठली भाजी केली पाहत्या. हे बघा, तिच्याकडे पण आज वांग्याची भाजी आणि माझ्याकडे पण वांग्याची भाजी. दोघांकडे काय होतं, सेम होतं बघा. दाखवू का? पण माझी वांग्याची भाजी रस्सा आहे. हे पहा, माझ्याकडची वांग्याची भाजी अशी आहे, रस भाजी आहे. तर रसिकाकडे अशी कोरडी भाजी, म्हणजे अंगापुरता म्हटलं तरी चालेल. चला असो, पहिला विरांशला खायला देणार आहे आणि मग काय असेल ते बाकीची कामं करेन मी. चला पहिला मी विरांशला खायला देते. विरांशचा डॅडू येणार आहे का काय कोणास ठाऊक जेवाय, म्हणजे इथे त्याच्यामुळे ना भाजी पण ठेवलेली आहे कोणास ठाऊक. तर चला विरा, छान थालपीठ विरांशला देणार आहे मी. हे पा, ओ ग पिलू. हां, काय करायचं आता? तुला हाफ चड्डी घातली ना गुडघे खराब करतो विरांश तू, म्हणून तुला फुल पॅन्ट घालावं लागते. असं खाली खेळतो ना तू.
गाड्या सगळ्या बघा किती गाड्या आहेत आणि कसं ठेवावं लागतं याचं. सगळ्या गाड्या पसारा विरांचा फार आहे गाड्यांचाच. विरांचा भुबा बघा. बस रे बुबा तू इथं गाडीवर. चला आता थालपीठ खाऊया. चला विरांशला तर जेवायला घालते मी. ये बघू तू कुठं जाऊ नको कोपऱ्यात. तुला डास विरांश लागला का तुला? नाही लागलं ना. डास चावतात कोपऱ्यात गेले की विरांश. मग मोठं मोठं होतं ते डासाचं. हो राजा इकडे पायपुसणीवर नाही बसू रे विरा. तुला किती वेळ सांगते इकडे ये. ये इकडं बस. ये इथं. विरांशला बघितलं का किती ओरडावं लागतं सारखं. एकदा एक सांगून ऐकत नाही तो. त्याला 10 वेळा सांगावं लागलं. इकडं बस. ये विरांश इथे बस. इथे सगळेजण गुड 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 बॉय म्हणतात तुला. ये लवकर. आमचं कसं ऐकतोय ना. मी म्हटले ना त्याला पायपुसणीवर नको बसू. तो नाही बसत. ये राजा इकडे ये. जवळ ये. शाणं बाळ आहे का माझं. काय राजा ते शाणं पिल्लू आहे. आजीचं ऐकतो तो. आजीला ना उलट उत्तर देत नाही. माझं विरांश आजीचं गोड बाळ आहे ना. आज विरांशी मम्मा कुठे गेली. नीट बसा. विरांशी मम्मा कुठे गेली आज. ऑफिसला गेली. डॅडू कुठे गेले ऑफिसला. आता घरी कोण आहे. विरांश आणि आजी. विरांश म्हणत असतो आजी. विरांश आहे ना. अजून मम्मा येणार आहे 4 वाजता. डॅडू येणार आहे आत्ता लगे 2ला. डॅडू येणार आहे. डॅडू विरांश विरांशचा डॅडू येणार आहे. ये म्हणा ये. कारण का ये बाळा. विरांशला दोघांपैकी एक जण लागतो. डॅडू तर लागतो नाही तर मम्मा तर लागती. हो की नाही. परवा दिवशी तिचा डॅडू कुठे गेला होता. नगरला डॅडू गेला होता ना. तर विरांश कसं करत होता. डॅडू असं करत होता. कसा करत होता तो. बघू तोंडातलं फिनिश झाले की बघा. हे बघा कसं येतो बघा. आता हे बघा फिनिश झालं ना तोंडातलं की लगे येतो बघ बुबा. तुझ्यासारखं नाही तो. माझं विरांश खूप छान आहे. बघ करतो लगेच. बघ आजी असं म्हणतो. बघ छान बाळ आहे.